नमस्कार, आपण बघताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉइंट या आमच्या नवीन विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज पहिलाच एपिसोड आहे आणि पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्यासोबत एक विशेष पाहुणे आहेत. महाराष्ट्रात अर्थात निवडणुकीची धामधूम आहे. सगळ्यात जास्त फक्त महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रातल्या एका निवडणुकीकडे आहे. ती निवडणूक आहे बारामतीची. आता ही निवडणूक ही एका पक्षातल्या दोन गटांमध्ये आहे. ही काका आणि पुतण्यांमधील लढत आहे. ही परिवारामधील लढत आहे, भाऊ बहिणीमधील लढत आहे. याला वेगवेगळे कांगोर आहेत, पण शेवटी निवडणूक आहे. जनता मतदान करणार आहे आणि त्यामुळेच लोकशाहीचं हे सौंदर्य आहे की तुम्हाला बऱ्याचदा अशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये मतदारांना मतदान करावं लागतं. आज याविषयी आपण बोलणार आहोत. स्वतः अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत. दादा, पहिलाच भाग आहे आमचा आणि तुमच्यासोबत सुरू करतोय. खूप खूप स्वागत आहे. नमस्ते कमलेशजी. आज म्हणजे प्रेक्षकांना एक सांगायचं, सकाळचे 6:30 वाजलेत बरोबर. आम्ही 6:30 वाजता ही मुलाखत करतोय दादांची. सकाळचीच त्यांनी वेळ दिली आणि असं आहे की कधी कधी अजितदादा सकाळी 6 वाजताच 5 वाजताच कामांची पाहणी करायला जातात. सकाळी कधी ते लोकांच्या भेटीच्या वेळ देतात किंवा सकाळी अजितदादांनी काहीही केलं तर त्याची चर्चा होत असते. पण आजची ही सकाळचीच मुलाखत आहे. पहाटेची म्हणणार नाही, कारण पहाटेची वेळ नाही. अजितदादांनी बऱ्याचदा क्लॅरिफाय केले की ती 8ची वेळ होती, पण ही सकाळची अर्ली मॉर्निंग अशी मुलाखत आहे. आणि जेवढ्या अजितदादांच्या अर्ली मॉर्निंग भेटीगाठींची आणि त्यांची चर्चा होते तेवढीच चर्चा आज आपण अजितदादांची करूया अशी अपेक्षा करतो. दादा, निवडणुका तुम्ही गेले 3 दशकाहून अधिक काळ तुम्ही राजकारणात आहात. 4 दशकं तुम्ही जवळजवळ राजकारणात आहात. अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या असतील. अगदी गाव पातळीवरच्या निवडणुकांपासून तुम्ही स्वतः कारकीर्द खासदार म्हणून सुरू केली. पण ही निवडणूक अनेकांचं म्हणणं आहे की तुमच्यासाठी ही वेगळी असणार आहे तुमच्यासाठी खरंच निवडणूक वेगळी? मी कोणतीही निवडणूक म्हणल्यानंतर निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनंच बघत असतो. त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवार एकमेकाच्या विरोधात लढत असतात आणि हे लढत असताना आपण पूर्णपणे मतदारांना त्यांचा मान सन्मान ठेवून आपली भूमिका पटवून देण्याचं काम हे दोन्ही बाजू त्या ठिकाणी करत असतात. ही एकंदरीत निवडणुकीच्या संदर्भातली पार्श्वभूमी मी देखील बघत असताना त्याच दृष्टिकोनातून बघतो. परंतु आपल्यासारखे मीडियातले मान्यवर किंवा इतर देखील प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, काही इतर पण मान्यवर असतील, राजकीय विश्लेषक असतील वगैरे, हे म्हणत असताना ही अशी निवडणूक आहे, ही तशी निवडणूक आहे. माझं म्हणणं, ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक आहे. ही भावकी गावकीची निवडणूक नाही. ह्या निवडणुकीमध्ये देशाची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची हा महत्त्वाचा निर्णय मतदारांनी घ्यायचा आहे. आणि आम्ही महायुतीच्या तर्फे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी साहेब आहेत. हे जे विद्यमान पंतप्रधान आहेत, तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आणि समोर आहेत ते विरोधी पक्ष आहे, त्यांच्याकडं कोण उमेदवार आहेत हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळे मी समजतो की ही निवडणूक अशी भावकी वगैरे यांच्या नातेवाईक वगैरे यांची निवडणूक नाही. जशी देशामध्ये 542 मतदारसंघामध्ये निवडणूक चाललेली आहे, तसाच हा एक 543वा मतदारसंघ आहे आणि त्याच्यातली निवडणूक आहे मोदी वर्सेस राहुल गांधी. पण तरीसुद्धा तुम्ही जरी नाही म्हटलात की गावकी भावकीची निवडणूक नाही, तरी वारंवार कसं होतं आहे बघण्याचं एक याच्याकडे एक परसेप्शन असं आहे की शेवटी तुमच्या पत्नी उभ्या आहेत आणि सोबत तुमच्या भगिनी उभ्या आहेत. तुमच्या समोर 2 उमेदवार आहेत जे दोन्ही घरातलेच उमेदवार आहेत. प्रचार करताना एवढं सोपं नसतं, कारण निवडणुकांच्या आपल्याला जावं लागतं. मतं मागताना लोकांना सांगावं लागतं की आपला उमेदवार चांगला आहे. नॉट नेसेसरी की तुम्हाला समोरचा उमेदवार वाईटच हे सांगावं लागतं, पण आपण बेटर आहोत हे सांगावं लागतं. समोरचा उमेदवार आपल्या घरातलाच आहे, हे किती कठीण आहे. मी कमलेशजी ह्या निवडणुकीमध्ये विकासावर मतं मागतोय. मी राज्यामध्ये गेले 34 वर्ष काम करत असताना या 34 वर्षामध्ये मी काय काम केलेलं आहे, मतदारसंघात काय काम केलेलं आहे हे माझ्या मतदारांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं मी त्यांना सांगतो की इतके दिवस आपण मतदारसंघामध्ये सेंट्रलचा निधी आणू शकलो नाही, स्टेटचा निधी आणूनच आपण विकास केला आहे. आता आपल्याला सेंट्रलचा निधी आणून विकास करायचा आहे. त्याकरता सेंट्रलमध्ये असणारे सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचाराचा खासदार जर निवडून गेला तर सेंट्रलचा निधी अनेक प्रकारे आपल्याला आणता येतो. वर्ल्ड बँकेचा निधी आणता येतो, जायका किंवा अशा जपानचा निधी गव्हर्नमेंटचा आणता येतो. असे वेगवेगळे निधी आणता येतात आणि
मी पहिल्यापासून विकासाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. मला कामाची आवड आहे, त्याच्यामुळे मी सकाळपासून अर्ली मॉर्निंग स्वतःला झोकून देतो आणि लोकांचे प्रश्न सोडवतो. मला रिझल्ट्स लागतात. मी काम क्वालिटीचं करण्याचा प्रयत्न करत असतो. उगीच वरवर काहीतरी करायचं आणि वेळ मारून न्यायची हे माझ्या स्वभाव नाही आहे आणि ते मला स्वतःलाही पटत नाही. त्याच्यामुळं त्या प्रकारे मी ह्या निवडणुकीकडे बघतोय. आणि बघत असताना मला दुसऱ्याबद्दल काही बोलायचंच नाही. मी फार तर फार सांगताना एवढं सांगतो की मागं ज्यांना निवडून दिलंय त्यांची तुलना करता आमचाच उमेदवार तुम्ही निवडून दिला महायुतीचा, तर तुलनात्मक हा महायुतीचा उमेदवार 5 वर्षाच्या करता केंद्राच्या राज्याच्या जास्तीत जास्त योजना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खेचून आणण्याचं काम करेल आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ हा विश्वास मी मतदारांना देतोय. विकासाचा मुद्दा निघतो दादा जेव्हा, कारण बारामती हे एकेकाळी विकासाचं मॉडेल राहिलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रावर आम्ही बघायचो, महाराष्ट्रात चर्चा व्हायची की बारामती विकासाचं बारामती मॉडेल, विकासाचं बारामती मॉडेल याची नेहमी चर्चा व्हायची. पण आता नेमका तुमच्याकडनं बराचसा त्याच्यावरही प्रश्न उपस्थित केला जातो की काही गोष्टी झालेल्या नाही आहेत. इतकी वर्ष काही झालं नाही, अनेक गोष्टी ज्या विकासाच्या बाबत बोलताना की त्या गोष्टी नाही तुमच्याकडनं भाषणात की बारामतीचा जर विकास करायचा असेल, अधिक विकास करायचा असेल तर अधिक निधी लागेल. केंद्रीय मंत्रिपद बारामतीकडे होतं, बारामतीकडे मुख्यमंत्रीपद होतं, म्हणून तर बारामतीचं विकास मॉडेल असं म्हटलं जातं. तरीही अजून बारामतीमध्ये विकासाच्याच गोष्टीवरती निवडणूक लढवली जाते. कमलेशजी, आपण जर बघितलं तर कुठल्याही क्षेत्रात तुमचा व्यवसाय घ्या, रोज नवीन नवीन गोष्टी येतात. पूर्वीच्या काळात आम्ही राजकारणात आलो होतो त्यावेळेस विकास म्हणजे रस्ता, लाईट, पाणी, त्या सुविधा. आता ह्या तर द्याव्या लागतातच, ह्या दिल्याच पाहिजे, कारण देशाला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, त्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, आता लोकांचं राहणीमान बदललेलं आहे. आता लोकांना तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पाहिजे आणि त्या क्वालिटीचं शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन त्यांना पाहिजे. तुमच्या तिथं चांगली उद्यान गार्डन पाहिजे, तुमच्या तिथं क्रीडांगणं असताना तिथं सगळ्या प्रकारच्या सुविधा, अलीकडच्या ज्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूला आवड असेल ती प्रॅक्टिस करण्याच्या करता त्या सुविधा, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता घरकुलाचा वेगळा कार्यक्रम पाहिजे. घटक वेगवेगळे आहेत, त्या वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या ज्या सुविधा लागतात त्या आपल्याला तिथं द्याव्या लागतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये रस्त्याच्या कडेला कसंही थोडंफार असं तसं असलं तर कोणी बघत नव्हतं. मला मुळात स्वच्छतेची आवड असल्यामुळं मी जे काही प्लांटेशन करतो, मी जे काही सुशोभीकरण करतो, मी तिथं वेगवेगळ्या प्रकारचं शहरामध्ये वेगवेगळे स्पॉट सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्यातनं लोकांना पण 2 तास तिथं बसून शांतपणे वेळ घालवता आला पाहिजे. अशा ज्या गोष्टी ज्या पहिल्या त्याचा विचारच केला जायचा नाही. लोक म्हणायचे रस्ते आधी करा, हे काय नाही ते करताय. तर आता लोकांच्या बाकीच्या सुविधा झाल्यानंतर तो पुढचा, तो कधी परदेशी गेला, तो कधी आपल्या देशातल्या चांगल्या सिटीमध्ये गेल्यानंतर त्यालाही वाटतं की हे मला पाहिजे. चांगल्या प्रकारची मुलांना खेळणी असतील, ओपन जिम असेल, खूप गोष्टी आहेत, इतक्या गोष्टी आहेत की त्याला अर्थच नाही. म्हणजे तुम्ही किती सांगत बसला तर वेळ अपुरा पडेल. पण काय असं राहून गेलं तुम्हाला असं वाटतं की राज्याच्या दृष्टीने किंवा, कारण आता केंद्रीय नेते येतात भारतीय जनता पक्षाचे, त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे आता परवाच अमित शहा होते यवतमाळमध्ये, भाषणात ते म्हणाले की आता कृषी मंत्रीपद होतं पवार साहेबांकडे, की त्यांनी खरं तर ते म्हणतात की शेतकरी आत्महत्यांसाठी माफी मागायला हवी. शेतकरी हा महत्त्वाचा विषय, जो प्रचारातला विषय असतो. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राकडे नेतृत्व असताना होत नव्हते असं तुम्हालाही वाटतं? या संदर्भामध्ये जो तो आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेसची भौगोलिक परिस्थिती, त्यावेळेसची राजकीय परिस्थिती, त्यावेळेस त्या सरकारमधली असलेली आर्थिक परिस्थिती, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून जो तो आपापल्या परीनं काम करत असतो. आपण केलेलं काम प्रत्येकाला आवडेलच असं नाही. आणि निवडणूक आल्यानंतर एकमेकावर आरोप प्रत्यारोप, एकमेकावर टीका टिप्पणी त्या ठिकाणी चालते. ती कुठल्या लेवलला असावी, कुठल्या लेवलला नसावी, कुठले शब्द वापरले जावे, कुठले शब्द वापरले जाऊ नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु माझं स्वतःचं मत आहे, काहीतरी आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र हा कसा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठली भाषा कशा पद्धतीने वापरली पाहिजे आणि कुठल्या पातळीपर्यंत गेलं पाहिजे ह्याची शिकवण दिलेली आहे.
आता किती लोकांनी ते पाळायचं, किती लोकांनी नाही पाळायचा, जसा तसा प्रश्न आहे. पवार साहेबांच्या कृषी मंत्री म्हणून धोरणात्मक अमित शहानी केलेली आहे की त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांबद्दल शरद पवारांनी माफी मागावी असं त्यांचं म्हणणं आहे. हे मी तुम्हाला सांगितलं ना, वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतात, त्यांना जे काही वाटतं ते करतात. त्या प्रत्येकाच्या बद्दल मी माझं मत व्यक्त करावं असं मला अजिबात वाटत नाही. मला माझ्या पुरतं विचारा, मला आमच्या बाकीच्या उमेदवाराच्या पुरतं विचारा, आमच्या पुढच्या भवितव्याच्या बद्दल विचारा, मी सांगायला तयार आहे. म्हटलं महायुतीचे नेते म्हणून हा प्रश्न विचारला. पण दादा आता थोडंसं बारामतीकडे येतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीकडे पण मला यायचं आहे. ह्या निवडणुकीला दोन गोष्टींची पार्श्वभूमी. एक तर महाराष्ट्रात 2019चं झालेलं महाविकास आघाडीच्या सरकारनंतर तुमचं या नवीन सरकार बदलल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमचं या सरकारमध्ये येणं, या दोन्ही गोष्टी म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जितकी उलथापालथ झाली ती खचितच इतक्या प्रमाणात बघायला मिळालेली आहे. आता तुम्ही जेव्हा जातात बदललेली भूमिका तुम्ही म्हणतात बदललेली नाही, पण लोकांना असं वाटतं की अजित पवार तिकडे गेलेले आहेत, भाजपसोबत गेलेले आहेत. तुम्ही त्याच्यावरती वारंवार खुलासे केलेले आहेत की पूर्वीपासून सुरू होतं. मतदार जेव्हा तुम्ही आता तुमचं, कारण मतदारांशी खूप 1-to-1 कनेक्ट असतो, तुम्हाला असं वाटतं की मतदार भेटताना कधी विचारतात हा प्रश्न किंवा त्यांना हा प्रश्न पडतो, हे तुम्हाला जाणवतं एक नेता म्हणून? या संदर्भामध्ये अनेकदा तुमच्यासारख्या मान्यवरांच्या बरोबर मुलाखतीमध्ये मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. काही बाबतीमध्ये सभेच्या माध्यमातून पण उत्तर दिलं आणि ते समोर दिलेलं उत्तर लोकांना, समोरच्या लोकांना पटावं न पटावं हा त्यांचा अधिकार आहे. मी माझ्या परीनं माझी भूमिका सांगण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे मला योग्य वाटलं, जे आमच्या सहकाऱ्यांना योग्य वाटलं, ते लोकशाही पद्धतीनं बहुमताला महत्त्व देऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाहीतरी लोकशाहीमध्ये बहुमतच महत्त्वाचं असतं. जे मधल्या काळामध्ये आम्ही 2.5 वर्ष शिवसेनेबरोबर गेलो, शिवसेनेबरोबर सगळ्यांनी निर्णय घेतला जायचा, मग तो निर्णय बरोबर, आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो तर मग तो निर्णय आमच्या वरिष्ठांना नाही आवडला, बाकीच्यांना आवडला, तो अयोग्य, असं म्हणणं पण बरोबर नाही ना. आम्हाला जे काही त्यावेळेसची राजकीय परिस्थिती, आम्ही एकट्याने निर्णय घेतलाय का? 80% आमदारांनी निर्णय घेतलाय, काही थोडी संख्या नाहीये. अनेक लाख आमचे ॲफिडेव्हिट पण कार्यकर्त्यांनी आणि अध्यक्षांनी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, गाव पातळीच्या त्यांनी तशा प्रकारच्या ॲफिडेव्हिट करून दिली. आणि आमच्याकडं पक्ष आज जो निर्माण केलेला आहे, सगळ्यांचंच त्याच्यात योगदान आहे. जो निर्माण झालेला पक्ष आहे तो पक्ष आणि ते चिन्ह आणि ते नाव आमच्याकडे आहे आणि आम्ही ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. पण मग राष्ट्रवादीच्या चिन्हावरनं जेव्हा वाद झाला तेव्हा वारंवार जे शिवसेनेत झालं तेच राष्ट्रवादीत झालं असं एक चित्र बघायला मिळालं. तुमचं एक जुनं भाषण अनेकदा व्हायरल व्हायचं, अजूनही होतं ते मध्ये निवडणूक काळात जास्त व्हायरल होतं. तुम्ही जेव्हा एकनाथ शिंदे सोडून गेले होते त्यांना जेव्हा पक्ष चिन्ह मिळालं तेव्हा तुम्ही म्हणायचात की तुम्ही स्वतःचा पक्ष काढायला हवा. पक्ष कोणी काढला, शिवसेना पक्ष कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तो रेफरन्स तुमच्या भाषणातला बऱ्याचदा दिला जातो. तुम्हाला असं वाटत नाही की आता आपणही वेगळा पक्ष काढून, जसं राज ठाकरेंनी आपली शिवसेनेत बाहेर पडून वेगळी चूल मांडली, वेगळा पक्ष केला, तुम्हाला तसं करावं असं वाटलं? आम्ही वेगळा पक्ष काढलेलाच नाही. राज ठाकरेंनी ते बाळासाहेब ठाकरेंच्या मधनं ते बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा पक्ष काढला. आम्ही पण सगळेजण 99ला 10 जूनला शिवाजी पार्कला सभा झाली तेव्हापासून अनेक जण या पक्षाशी निगडीत आहे आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतलेला आहे. हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही पक्ष काढायचा प्रश्नच येत नाही. आता पण मग आम्ही जेव्हापासून पक्षाची स्थापना झाली, आम्ही एक पत्रकार म्हणून एक जी सिस्टम बघितली पक्षाची, की राष्ट्रीय पातळीवरचं काम सुप्रिया सुळे बघतो. म्हणजे जेव्हापासून त्या खासदार झाल्या, पहिल्यांदा राज्यसभेवरती गेल्या, तेव्हापासून की त्या दिल्लीतलं काम बघतील, अजितदादा महाराष्ट्रातलं काम बघतील, असं एक सेटअप आम्हाला दिसायचा. म्हणजे तो तसा असेल असं आम्ही गृहीत धरतो आता की तसाच सेटअप असावा. पण सगळं सुरळीत सुरू असताना अचानक असं काय झालं की मग नेतृत्वाबद्दल प्रॉब्लेम कुठे झाला? तुम्हाला ती पहिल्यांदा असं कुठे जाणवलं की नाही ही सिस्टम बरोबर नाही आहे, की इथे आपण वेगळा निर्णय काहीतरी घेतला पण आता पक्षात आपला भूमिका मांडली पाहिजे? कमलेशची बरेचदा वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्यावेळेस घडत असतात पुढं ते जात असतं. आम्हाला अनेकदा पाठीमागचा अनुभव लक्षामध्ये घेता आम्ही ज्यांना दैवत मानलेलं होतं त्यांच्याबरोबर ते म्हणतील ती पूर्व दिशा, ते म्हणाले ही पूर्व ही पूर्व ही पूर्व ही पूर्व,
तसं आम्ही पण वागत आलो. तिथं कुठेही आम्ही कमी पडलो नाही. त्यांनी जो निर्णय घेतला की आता बाहेरनं पाठिंबा, आता सहभागी व्हायचं, आता आपल्याला शिवसेना चालत नाही चालत, आता त्यांना बाहेर काढा, त्यांनी नाही काढलं तर मग आपण पुन्हा बाहेर. मग त्यांनी आता भाजपला बाजूला ठेवून शिवसेनेबरोबर जायचं. त्याला काहीतरी एक ठोस भूमिका पाहिजे ना. सारखी जर भूमिका बदलत गेलं तर आमच्यासारखा कार्यकर्ता पण बुचकळ्यात पडतो किंवा हे काय. आणि आम्हाला आता वाटतं की देश पातळीवर नजर टाकली तर आज देशाच्या लेवलला जे काही नेते आहेत त्यामध्ये मोदी साहेबांना कुठलाही पर्याय नाहीये. 10 वर्षामध्ये त्यांनी केलेली कारकीर्द ही चांगली कारकीर्द आहे आणि देशाला पुढं सर्व क्षेत्रामध्ये ते घेऊन गेलेले आहेत आणि जागतिक पातळीवर पण आपलं नावलौकिक वाढवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर उद्याची तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. या दृष्टिकोनात आम्ही महायुतीमध्ये गेलो आणि त्याच्यातून आम्ही आमचं पुढचं काम सुरू केलेलं आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की वारंवार भूमिका तुम्ही नेहमी सांगत असतात की कशी भूमिका बदलली. 14ला कसं चर्चा झाली, 14ला बाहेरनं पाठिंबा दिला, 17ला चर्चा झाली, 19ला चर्चा झाली, या वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांचं राजकारण खूप बेभरवशाचं असा त्यांच्यावरती नेहमी आरोप झाला. हे पुन्हा या निमित्तानं पक्षातनंच कुठेतरी त्याच्यावर अंडरलाईन केलं जातं. त्याबद्दल कमलेशजी, ज्यांना आपण दैवत मानलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारे कुठल्या गोष्टी पाठीमागच्या काढायच्या त्या मला काही काढायच्या नाहीत. त्याच्याबद्दल मला वक्तव्य पण करायचं नाही. जे लोक हुशार आहेत, लोक सगळं बघत असतात, अनुभवत असतात, लोक शांतपणे ते समजून घेत असतात. ज्याने ते समजून घ्यावं. धनंजय मुंडे जेव्हा म्हणतात की असे व्हिडिओ आहेत, तुमच्या म्हणजे तुमच्या कल्पनेमध्ये आहेत का असे खरंच कुठले व्हिडिओ आहेत की त्यांचे अमित शहासोबत किंवा भाजप नेत्यांसोबत बैठकीचे व्हिडिओ आहेत आणि ते कधी समोर येतील का? या संदर्भामध्ये उद्याच्याला व्हिडिओ आता इथं आपण बसलोय, इथं जर कुठे सीसीटीव्ही कॅमेरे असले तर बाबा कमलेशजींनी अजित पवारांची मुलाखत घेत असताना काय झालं तर ते त्याच्यामध्ये कॅच होतं. अशा व्हीव्हीआयपी लोकांच्या बहुतेक ठिकाणी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं सीसीटीव्ही कॅमेरे असतात. त्याच्यावर काय त्याने कुठल्या अँगलनी म्हणलं माझी त्याची भेट नाही अलीकडं, मी भेटल्यावर विचारील आणि म्हणजे काय ते जाणून घेईल. पण असं येऊ शकतात भविष्यात हा व्हिडिओ समोर आल्याने काय एक वेगळा तुम्हाला? नाही, व्हिडिओ आता अनेकांनी सांगितले ना, खूप जण वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरतात, वेगवेगळ्या प्रकारे दाखले देतात जुन्या काही गोष्टीचे. पण लोकांना मला असं वाटतं आताची जी पिढी आहे त्यांना फार काही ह्या गोष्टींमध्ये रस आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यांना त्यांचे नवीन जे प्रश्न आहेत, नवीन जी आव्हानं आहेत त्या संदर्भातले प्रश्न सुटावेत, कायदा सुव्यवस्था चांगला राहावा, सगळ्यांना सुखासमाधानाने आनंदाने राहता यावं आणि डेव्हलपमेंट व्हावी, विकास व्हावा, हीच त्यांची भावना आहे. बारामतीकडे येतो. तुम्ही आता युवकांचा वगैरे मुद्दे महत्त्वाचे आहेत असं म्हणाला तिथं, मग बारामतीतनं तिकीट देताना तुम्हाला असं वाटलं नाही की पुन्हा पार्थ पवारांना इथनं आपण संधी द्यावी? तरुण आहेत, मावळमधनं ते एकदा निवडणूक लढले होते पण तेव्हा त्यांना यश मिळालं नाही, पण आता इथे तरुण नेतृत्वाला संधी द्यावी. सुनेत्रा पवारांचंच नाव समोर खालं, म्हणजे तो तुमचा निर्णय होता की भाजपाचा आग्रह होता? भाजपाचा अजिबात आग्रह नव्हता. मी सारखं प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगतोय, ह्याच्यात तसूभर देखील भाजपाचा आग्रह नव्हता. आम्ही जे कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रमुख मान्यवर आहोत, आम्ही सगळ्यांनी बसून आमचे उमेदवार चर्चा करून चर्चेच्या द्वारे ठरवलेले आहेत, दिलेले आहेत, ते सगळे उभे आहेत आणि निवडणुका लढतात. ह्याच्यात खरोखरीच भाजपाचा हे एखाद्याला बदनाम करण्याच्या करता हे असंच करतात, हे तसंच करतात, अशा प्रकारचे काहीच्या निवडणुकीतली ती एक स्ट्रॅटेजी असती, त्याच्यातला हा एक भाग आहे. ह्याच्यात कुणाचाही काही संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे हे सोडून दुसऱ्याला कुणालाही त्याच्यामध्ये कुणी काही सुचवलं अशातला भाग नाहीये. पण मग त्यांची निवड का केली? म्हणजे तुम्ही आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून, जेव्हा तुम्ही एक कौटुंबिक सदस्य म्हणून नाही, पक्षाचे अध्यक्ष म्हणून जेव्हा तुम्ही उमेदवार निवडला, सुनेत्रा पवारांची चॉईस तुम्ही कशी केली? त्याच्यामध्ये ते गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात. एन्व्हायरमेंट फोरममध्ये त्यांचं काम आहे, ओढा खोलीकरण, सर्वेकरण, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्लांटेशन, पशु पक्षी यांना कशा पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल, पर्यावरणाचा बॅलन्स कसा साधता येईल,
ह्या गोष्टी आहेत. एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये ते काम करतात. टेक्स्टाईल पार्कमध्ये त्यांच्याकडे 5-6 हजार महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. त्याचबरोबर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अशा अनेक गोष्टी. किंवा आम्ही राजकारण करत असताना बारामतीची कॉन्स्टिट्युन्सी प्रचाराच्या निमित्तानं अनेक मान्यवर सांभाळायचे, त्याच्यातला तो एक घटक असायचा. त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं विचार केला आणि त्यांना उमेदवारी दिली. पण मग तुम्हाला असं वाटतं की समजा दुसरा कुठल्या पक्षाने दिला असं उमेदवार, कारण काय होतं की परिवारातली एक फाईट आहे असं म्हणून बघितलं जातं. परिवाराच्या बाहेरचा उमेदवार दिला असता तर थोडंसं चित्र वेगळं असतं. म्हणजे ही सगळी चर्चा कदाचित विकासावरती झाली असते. आता जी चर्चा वेगळी होते की कुटुंबाची लढाई, भावकीची लढाई, मग कुटुंबातलं कोण कोणासोबत आहे, ह्याच्यापेक्षा ती लढत 2 राजकीय नेत्यांमध्ये झाली असती तर हे टाळता आलं असतं. ह्या संदर्भामध्ये जे झालंय ते झालेलं आहे. आता ते टाळता येईल न येईल ही चर्चा करण्यापेक्षा 7 तारखेला मतदान आहे. आज तारीख आहे 27. फक्त 10 दिवस राहिलेले आहेत. त्याच्यावर जो तो आपापला उमेदवार कसा निवडून येईल याबद्दलचा प्रयत्न चालू आहे. आम्ही पण तो प्रयत्न करतो. माझं एक स्वभाव असा आहे की एकदा गोष्ट एखादी निर्णय घेतला की आपण पुढे जायचं, मागं वळून बघायचं नाही. आपण आपला पुढचा मार्ग तो चोखाळायचा, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. कारण परिवाराचं मी म्हणालो, परिवारात अनेक सदस्य म्हणजे कोण कोणासोबत आहेत, कुठला भाऊ कोणासोबत आहेत, कोणाची मुलं कोणासोबत आहेत, या सगळ्या पिक्चरमध्ये मधल्या काळात आणखी एक चित्र असं तयार झालं की अजित पवार परिवारात एकटे पडलेत का? तुम्हाला जाणवतं असं? ह्या संदर्भात कमलेची हे पवार परिवाराला पहिलंच नाहीये. 1962ला पण हे घडलेलं आहे. त्यावेळेस आमच्याच घरातले थोरल्या काकांना तिकीट मिळालेलं होतं शेतकरी कामगार पक्षाचं, स्वर्गीय वसंतदादा पवार. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये तिथे एकटे पवार साहेब त्यावेळेस विरोध करत होते विद्यार्थी दशेमध्ये. म्हणजे त्यावेळेस एकटे साहेब एका बाजूला होते, अख्खा परिवार एका बाजूला होता. त्याच्यामुळे आम्हाला हे फार काही नवीन नाही. आणि आम्ही आजी आजोबांच्याकडनं ऐकलेलं आहे. आमचं लहानपण आजी आजोबांच्याकडे गेलं, कारण आम्ही बारामतीत शिकायला होतो. आई वडील आमचे शेतावर असायचे काटेवाडीला. 10 किलोमीटरवर बारामती आहे. काटेवाडीला शिक्षणाची इतकी चांगली सोय नव्हती जी बारामतीला होती. आणि म्हणून मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं आम्ही सगळी भावंड बारामतीला शिकत होतो. त्यावेळी सगळ्या गोष्टी आमच्या कानावर आहेत. त्याच्यानंतरच्याही काळामध्ये अनेक प्रकार घडले. 78ला पण प्रकार घडला. 78ला चव्हाण साहेब जे चव्हाण साहेबांना मानसपुत्र मानायचे, त्यांना देखील चव्हाण साहेबांनी सांगून पण न ऐकता पुलोत केलं गेलं. इतर लोकांना बरोबर घेतलं गेलं. अशा गोष्टी खूप घडलेल्या आहेत. 78ला घडल्यात, 80. तुम्हाला जर त्याच्यावर एक पुस्तक लिहिता येईल. तेव्हा ते म्हणजे हे नव्या पिढीला माहिती नाही. आता 62ची गोष्ट, नवी पिढी पुढे आलेली. त्या गोष्टीला झाली 24 आणि ते जवळपास 38 वर्ष. 38 आणि 24 कुठं काळ गेला. 70 वर्षांना अधिक काळ गेला त्या गोष्टीला. 60 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ गेला. परिवारात काय होतं, मी बऱ्याचदा बघतो, आम्ही जी कधी नावं चर्चेत जनरली राजकारणात नसायची, पवार परिवारात आम्ही कुठली नाव ऐकायचो, तुमचं नाव म्हणजे पवार साहेबांचे होते, तुमचं नाव सुप्रिया सुळेंचं नाव, आता बदल्या काळामध्ये रोहित पवार आले. पण आता अनेक नावं, म्हणजे युगेंद्र पवार येत आहेत, तुमचे बंधू राजेंद्र पवार एक स्टेटमेंट करतात, त्यांच्या पत्नीकडून काही स्टेटमेंट येत आहेत. ही वारंवार परिवारातला एकमेकांच्या बद्दल स्टेटमेंट ही वारंवार आपल्याला बघायला मिळतात. त्याची चर्चा जास्त होते. कुणी कधी राजकारणात यावं, कुणी कधी प्रचारात यावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पाठीमागच्या काळामध्ये देखील काही जण प्रचारात भाग घ्यायचे, परंतु त्यावेळेस समोरचे उमेदवार वेगळे असायचे, त्याच्यामुळे त्या गोष्टीची चर्चाच व्हायची नाही. त्याबद्दल मीडिया काही दाखवतच नव्हता. आता मीडियामध्ये कुठलाही पवारांचा एखादा व्यक्ती ह्या काही बोलायला लागले की त्याला लगेच जाऊन काय तुझं काय म्हणणं आहे की ते लगेच व्हायरल करायचं आणि ते दाखवायचं आणि त्याला महत्त्व आलंय. ही गोष्ट खरी आहे. मागच्याही काळामध्ये अनेकदा अनेकांनी माझ्याही निवडणुकीमध्ये प्रचाराचं काम केलं, इतरांच्याही निवडणुकीमध्ये प्रचाराचं काम केलं. प्रचार संपल्यानंतर जो तो आपल्या व्यवसायाला, जो तो आपल्या कामामध्ये स्वतःला त्यांनी गुंतवून घेतलं. हे काय आज पहिल्यांदा घडलं असं नाही. आता मात्र तुलना होते, ह्यांच्याकडं कोण बोलतंय, ह्यांच्या बाजूने कोण बोलतंय, त्यांच्या बाजूने कोण बोलतंय. अजित पवार एकटे पडलेत का? मी एकटा पडलो नाही. मी बारामतीला माझा सगळा कुटुंब, सगळा परिवार समजतो. बारामतीकर माझ्याबरोबर आहे, हा ठाम विश्वास अजित पवारला आहे आणि त्या पद्धतीनं अजित पवार पुढे चाललाय.
म्हणजे श्रीनिवास तुमचे बंधू आहेत स्वतःचे सख्खे. मला आठवतं दादा 2019चा शपथविधी झाला होता, त्या काळात तुम्ही तिकडे होतात, म्हणजे मी स्वतः तिकडे आलो, त्यांच्या घरी तुम्ही होतात तिथे काही काळासाठी, जेव्हा तुम्ही परत जाणार पक्षात की परत येणार, ते सरकार जे 78 तास किंवा काही 3 दिवस तुम्ही देवेंद्र फडणवीस शपथ घेतली होती, तेच बंधू ज्यांच्यासोबत तुम्ही तेव्हाचा तुमचा जो क्रुशियल टाइम स्पेंड केला ते सुद्धा आता तुमच्यासोबत नाहीत. मग तुम्हाला कसं वाटतं? त्यांनी मला सांगितलेलं होतं की मी तुझ्याबरोबर राहील, तू उमेदवार बदल, मी तुझ्याबरोबर राहील. बरं. माझं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये आम्ही लोक आहोत, आम्ही राजकारणात कुणाला तिकीट द्यावं, कुणाला काय करावं ते आम्ही निर्णय घेऊ. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करताय, त्याच्यात तुम्ही ते यश संपादन करा, टॉपपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तिथं आम्ही काही बोलणार नाही. जिथं आमच्यासारख्याचा सपोर्ट लागेल, मदत लागेल, कुठे शब्द टाकायचा असेल तर शब्द टाकायचा असेल तिथं आम्ही शब्द टाकू. पण त्यांनी मला 2-3दा सांगितलं की दादा तू उमेदवार बदल, मी उद्यापासून तुझं काम करेल. त्याचा अर्थ मला कळला नाही. मी त्याला विचारलं, तो म्हणला बाकी मला काही विचारू नको, मला एवढंच तुला सांगायचं. पण मग हे त्यांच्या स्वतःचं व्यक्तिगत म्हणणं होतं की त्यांना मला सांगायला माहीत नाही, मला माहीत नाही. मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. तो तसं म्हणल्यानंतर मी गप्प बसलो, मी काही त्याच्यात हे केलं नाही. पण राजकीय भाषेत आपण याला ऑफर म्हणू शकतो का? उमेदवार बदलण्याची ऑफर तुमच्याकडे होती? नाही, ऑफर सख्या भावात कशाची ऑफर आली? ब्लड रिलेशन आहे, याच्यात कसली ऑफर, कसलं काय? त्यांनी एक सजेशन केलेलं होतं असं मी समजतो. नाही, कारण तो प्रचाराचा मुद्दा होता म्हणून विचारलं. पण दादा परिवाराचं तुम्ही म्हणतात, ब्लड रिलेशनबद्दल म्हणतात, मधल्या काळात चर्चा खूप झाली, एक स्टेटमेंट आले की सून किंवा बाहेरून आलेली व्यक्ती. मला हा प्रश्न दादा राजकीय मला खरंच व्यक्तिगत विचारायचा प्रश्न, एक पती म्हणून तुमचं आता लग्नाला किती वर्ष झाले जातात? 40 वर्ष झाले? 40. तेव्हा जेव्हा हा प्रश्न तुमच्या समोर येतो की आपल्या पत्नीला अजूनही बाहेरची म्हणून ट्रीट केलं, ते केव्हा तुमची रिॲक्शन काय? राजकारणी नाही म्हणून, व्यक्ती म्हणून तुमची रिॲक्शन का? कुठल्याही व्यक्तीला मनाला ते वाईटच वाटतं. आज इथं कमलेश सुतार आहेत, उद्याच्याला त्यांच्या घरात कधी काही सून आली आणि ती 25-30 वर्ष राहिली आणि 40 वर्ष राहिली आणि कमलेश सुतार ज्यावेळेस वयस्कर होतील त्यावेळेस त्यांनी वयस्कर असताना कुठंतरी बोलून दाखवलं की बाहेरची आहे, त्यावेळेस कमलेश सुतारांच्या चिरंजीवांना काय वाटेल? इतरांच्या घरातल्या त्या पत्नीच्या मिस्टरांना जे वाटतं तेच मला वाटेल. वास्तविक तुम्ही पुरोगामी म्हणून स्वतःला समजता, तुम्ही महिलांच्याबद्दल बरंच काही बोलता आणि तुम्ही एकीकडे 40-40 वर्ष तुमच्या घरामध्ये एखादी सून येते आणि तिला तुम्ही बाहेरची समजता. याच्यावरून लोकांनी काय समजायचं ते लोक समजलेली आहेत. हा एक प्रकारच्या सगळ्या सुनांचाच अपमान आहे. आपण तर कुठली सून आली तर ती ज्या वेळेस एखादं धान्याचं हे भरलेलं माप भरलेलं असतं, तांदळाने असेल, ज्वारीने असेल, जो आपल्याला गव्हाने असेल, आणि ते माप ओलांडतात आणि घरात येतात, त्यावेळेस ती घरची लक्ष्मी म्हणून येत असते. त्यावेळेस घरातले सगळे जण, काही सासू तर तिथं लगेच चाव्या त्यांच्या हातात देतात. जे काही परंपरा वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून चालत आलेली आहे आणि तेच त्या घराचा पुढचा वंशज वाढवण्याचं काम करत असतात, वारसदार पुढं तयार करण्याचं काम करत असतात आणि घरामधले ती लक्ष्मी म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जातं. आज तर आता घरात आल्या त्यांना 50% अधिकार लगेच प्रॉपर्टीमध्ये मिळतो एका झटक्यात, लगेचच. ही फॅक्ट आहे. आणि त्याच्यात आम्ही मध्ये निर्णय घेतला की बाबा नाव लावताना आता पहिलं तुमचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर तुमचं आडनाव, काही पण निर्णय झालेले आहेत. आता मोदी साहेबांनी 2029ला त्यांनी बिल अमेंडमेंट आणली आणि त्याच्यामध्ये 181 जागा 543 लोकसभेच्या जागा सोडून महिलांना दिलेल्या आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रात 288 पैकी 96 जागा महिलांना दिल्या आहेत. 288 सोडून 288 मध्ये जे महिला पुरुष येतील ते वेगळे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त खास महिला म्हणून 96 येणार आहेत, 96, आणि तिथं 181 एवढ्या येणार आहेत 543 लागेल. एवढं तिथं त्यांना मान सन्मान आपण देतो. बरं, महिला पण कर्तृत्ववान आहेत. आज आपल्या राष्ट्रपती महोदया बघा, अनेकांची आपल्याला नावं घेता येतील. तुम्ही इंदिराजींचा काळ आठवा, एक पोलादी स्त्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं.
महिलांना संधी दिल्यानंतर महिला अनेक क्षेत्रामध्ये पुढे जातात आणि असं एकीकडं चित्र आहे आणि एकीकडं आणि ते बाहेरची म्हणत असताना त्यांच्या आजूबाजूचे लोक अगदी हसतात हे म्हणजे ते पण खिदळल्यासारखं करतात म्हणजे त्यांनाही कुणाला असं वाटलं नाही की त्यांच्याही घरात कुठली तरी सून असेल किंवा आली असेल किंवा येणार असेल याचाही तारतम्य तिथं बसणारे ज्यांचे आवाज येतात तुम्ही ती क्लिप काढा तुम्हाला हे कशाचं द्योतक आहे. पण मग तुमचं बोलणं झालं वहिनींची एक पत्नी म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोललात तर त्यांची काय रिॲक्शन दिली काहीतरी बोलणं झालं असेल तुमचं तिच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हटली की काय वरिष्ठांच्या बद्दल बोलायचं तुम्ही कुटुंबामध्ये मुलांची जेव्हा तुम्ही चर्चा झाल्या विषयावरती कधीच नाही काय फार ह्या गोष्टीला काय बोलणार काय पण बोलण्याच्या पलीकडचं हे सगळं खरं म्हणजे तुम्ही भावनिक खूप पटकन होता म्हणजे मला आठवतं 2019ला जेव्हा पवार साहेबांनी ईडीची नोटीस आली त्या दिवशी खूप आंदोलनं झाली मग संध्याकाळी तुम्ही राजीनामा दिला 2 दिवसांनी तुम्ही पत्रकार परिषद घेतली ती वायबी चव्हाणला मी स्वतः तिथे होतो तेव्हाही तुम्हाला मी भावनिक होताना बघितलं तेव्हाही तुमच्या डोळ्यात अशाच प्रकारे तुम्ही भावनिक झाला की जर माझ्यामुळे काकांना त्रास होत असेल तर मी का राहावं पदावरती म्हणून तुम्ही राजीनामा दिला आता परत आम्हालाही प्रश्न पडतो की मग आपल्या काकांना त्रास होतोय म्हणून डोळ्यात पाणी आणून राजीनामा देणारे ते अजितदादा आणि आता पुन्हा त्यांच्यासमोरच राजकीयदृष्ट्या उभे राहिलेले मी 64 वर्षाचा आहे ते 84 वर्षाचे आता आम्ही करत असताना त्यांनी आशीर्वाद द्यावे ना त्यांनी पण कुठंतरी काहीतरी विचार करावा ना आज जगामध्ये सगळ्या फॅमिलीमध्ये बघितल्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये ते सोडायलाच तयार नाही तर आम्ही किती काळ थांबायचं आम्ही पण किती काळ थांबायचं आम्हाला पण आमचं पुढचं भवितव्य आहे त्याच्यावर त्या आणि त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की मी मार्गदर्शन करतो चुकलं तर कान धरायला पाहिजे होता तो त्यांचा अधिकार होता परंतु प्रत्येक वेळेस जर मी म्हणेल तीच पूर्व दिशा असं कसं चालेल त्यांनी मागे घेतला होता निर्णय राजीनामा दिला होता आणि तेव्हा त्यांनी सिस्टम तुम्हीच बघा दिला पुन्हा मागे घेतला कोण विचारणारे का दिला आणि कोण विचारणारे का मागे घेतला पण त्यांनी तर सुप्रियांकडे सूत्र द्यायचं ठरलं होतं तो तुम्हाला निर्णय पटला होता शेवटी काय ते सांगतील तसं सगळ्यांनी ऐकायचं ठरवलेलं होतं परंतु काय कुठं खटकलं काय माशी कुठे शिंकली काय माहिती नाही परंतु तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझं म्हणणं आता तेच काढत बसण्यापेक्षा देशाचा विकास कसा होईल देश प्रगती पथाकडे कसा जाईल देशात असणारं जे सरकार तिसऱ्यांदा आता येणारे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यात महाराष्ट्राचा पण सर्वांगीण विकास कसा होईल महाराष्ट्राला फंड्स कसे मिळतील आणि लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा देता येतील हे आमच्या सगळ्यांचं भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. दादा तुम्ही म्हणतात की विकासासाठी गेलो पण वारंवार समोर 2 गोष्टी त्याच्या 2 भाग आहेत एक आरोपाचा भाग आहे आणि दुसरा काही घडणाऱ्या गोष्टींचा भाग आहे की तुम्हीच ज्या चौकशा असतील त्या चौकशांच्या भीतीने तुम्ही त्यांच्यासोबत गेला असं तुमच्यावरती वारंवार आता खुद्द शरद पवारही ती गोष्ट बोलतात कमलेश सुतारजी तुम्ही 2-4 दिवसापूर्वी वाचलं असेल की आम्हाला त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळालेली बातमी दुसरा भाग तोच आहे माझ्या प्रश्नाचा बातमी आम्ही सातत्याने सांगतोय मी अनेक क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहे अनेक राजकीय वेगवेगळ्या पदावर काम करत आलेलो आहे माझी कामाची पद्धत तुम्ही मंत्रालयामध्ये देखील विचारा मी अतिशय काम करायला एक कडक माणूस आहे निर्णय मला धाडसाने घेता येतात तो माझा उपजत मला आलंय का कसं आलंय मला माहिती नाही आणि त्या पद्धतीनं मी पुढे चाललोय आता हे सगळं करत असताना हे जे काय आरोप झालेले आहेत ते आरोप होत होता ज्या MSC बँकेच्या मुळे ईडी त्याच्यामध्ये आलं त्या MSC बँकेमध्ये देखील CIDने चौकशी केली EOWने चौकशी केली अँटी करप्शन ब्युरोनी चौकशी केली सहकार विभागाने चौकशी केली सहकाराच्या ACS त्यांनी चौकशी केली माजी न्यायाधीशांनी चौकशी केली एवढ्या सगळ्या चौकशा झाल्या एकदा तर EOWची चौकशी उद्धव ठाकरे साहेब असताना देखील त्यावेळेस पण काही त्याच्यामध्ये तथ्य निघालं नाही
त्याच्यानंतर आत्ताही काही पुन्हा आमचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं जाऊन दुसरं आलं, त्याच्यांनी पुन्हा फेर चौकशी करा, ती पण झाली. अशा अनेक प्रकारच्या चौकशा झाल्या. जर बँक अडचणीमध्ये असती तर बँक आज 500, 600, 700 कोटी रुपये नफ्यात गेली नसती. बँक आज पण मजबूत आहे, सगळं काही समोर आहे. परंतु जर बदनामीच करायचं काहींनी ठरवलेलं होतं आणि आमची इमेजेस डॅमेज करायचं काहींनी ठरवलेलं होतं. झालं कसं कमलेशजी, मी ज्यावेळेस इतरांच्या बरोबर गेलो, म्हणजे आत्ता जे विरोधक आहे त्यांच्या बरोबर गेलो की अजित पवार फार चांगला, मग मी ज्यांच्या विरोधात असतो ते आरोप करणार हे भ्रष्टाचारी आहे. आता यांच्या बरोबर गेलो की हे चांगलं म्हणूनच मला घेतलंय ना, मग ते म्हणणार भ्रष्टाचारी. म्हणजे कुठल्या कळपामध्ये आहोत तो मग कळप गप्प बसतो. नाही नाही दादा फार चांगले, दादा कामाचा माणूस, आणि जरा दादा इकडे गेला अशी तिकडे गेला एकदम बेकार भ्रष्टाचारी माणूस. त्या कोण म्हणायचं 10,000 कोटीचा घोटाळा केला, कोण म्हणायचं 25,000 कोटीचा घोटाळा केला, कोण म्हणायचं 70,000 कोटीचा घोटाळा केला. अरे काय, आम्ही पण माणूस आहे ना, आम्हाला पण मन आहे ना, आम्हाला पण वेदना होतात ना. आम्ही कितीदा 30 गोष्ट ऐकायची आणि कितीदा वेगवेगळ्या इन्क्वायरीला आम्ही सामोरं जायचं. आम्ही इन्क्वायरीला सामोरं जात असताना आम्ही तुमच्या टीव्हीच्या समोर येऊन आम्हाला नोटीस आली, आम्हाला नोटीस आली अशा प्रकारचा भाऊ करून लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला नाही, लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही शांत बसून त्याला उत्तरं दिली. आम्हालाही खूप इन्कम टॅक्सच्या नोटीस आहे, सगळ्या नोटीस आहे. परंतु मी कधी फक्त एकदा, मला आठवतंय 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, सप्टेंबरमध्ये माझ्या बहिणींच्याकडे पण धाडी पडल्या होत्या. 22 ठिकाणी धाडी पडल्या, कोल्हापूर जरंडेश्वरच्या 22 ठिकाणी धाडी पडल्या. आणि त्याच्यात माझ्या 3 बहिणींचा तसा काही संबंध नसताना त्या त्यांच्या संसार करतात, त्यांना नातवंड झाली, त्यांना जावई आले, त्यांना सुना आल्यात वगैरे वगैरे. असं करत असताना त्यांनाही त्रास दिला गेला. पण तेव्हा मग केंद्र सरकारच्या एजन्सीज होत्या, त्यांच्यासोबतच ना, त्यांच्यासोबत तुम्ही आता जाता. एक मिनिट, त्यावेळेस का उद्या तुम्हालाही कुठल्याही एजन्सीला तुमची इन्क्वायरी करण्याचा अधिकार आहे, तो घटनेने कायद्याने दिलेला आहे. इन्क्वायरी जरी उद्या इन्कम टॅक्सची तुमच्याकडे धाड पडली, जीएसटीची धाड पडली, जे तुमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राशी संबंधित असणारी इन्क्वायरी तुमच्याकडे आली तर त्याची उत्तरं तर तुम्हाला दिली पाहिजे. तुम्ही भारतीय नागरिक आहात, तुम्ही काय कोणी एक्स्ट्रा ऑर्डनरी नाही आहे, सगळ्यांना नियम सारखा. त्याच्यामुळं आमचं एवढंच म्हणणं होतं, त्यांचा अर्थार्थी काही संबंध नसताना त्यांना नका देऊ त्रास. बाकीचं काय असेल त्याची चौकशी करा, ती चौकशी चाललेली आहे. आज देखील त्याची उत्तर आम्ही देतोय, सीएच्या मार्फत देतोय, वकिलाच्या मार्फत देतोय, आणखीन वेगवेगळ्या ज्या काही माहिती द्यायची असते ती देतोय. त्यामध्ये त्याच्यात त्यांचं काम आहे चौकशी करणं, आमचं काम आहे त्याला उत्तर देणं, त्यांना पूर्णपणे इन्क्वायरी करत असताना सहकार्य करणं, ते आम्ही करतोय. पण त्याच्याकरता आम्ही अगदी मीडियाला, हो आता मी चाललोय ह्याच्यामध्ये ईडीमध्ये, अमकं होत आहे, तमकं होत आहे, त्याच्या गर्दी करायची, घोषणा द्यायच्या वगैरे वगैरे, असला काही आम्ही नौटंकी केली नाही. तिथं नौटंकी झाली असं तुम्हाला वाटतं की जेव्हा नोटीस आली त्याचं कोणी केलं तेव्हा? नाही, मला काही ते म्हणत नाही मी. ती गोष्ट त्याच्यात तर पवार साहेबांचा दुरान्वय पण संबंध होता. मला त्यावेळेस वाईट वाटलं. MSC बँकेमध्ये मी संचालक बोर्डात होतो. मी 98ला तिथं चेअरमन होतो. 98च्या काळातलं तर कुठलंच काही नव्हतं. मी संचालक बोर्डामध्ये नंतर ज्यावेळेस डायरेक्टर झालो त्यावेळेस मी राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. मला मंत्रालयातच एवढी कामं असायची की मी मिटिंगला पण फार क्वचित जायचो. मला जायला वेळच मिळायचा नाही, कारण कधी आमची कॅबिनेट असायची, कधी आमची इतर वेगवेगळ्या विभागाच्या चर्चा असायच्या, वेगवेगळे डेलिगेशन यायचे, वेगवेगळे लोकप्रतिनिधी यायचे. पण त्यामध्ये आम्हाला टार्गेट केलं ही वस्तुस्थिती आहे. परंतु कोणी टार्गेट केलं? त्या वेळेसचे विरोधक टार्गेट करत असतात, पण राजकारणातला एक भाग आहे. पण मग तुम्ही सत्तेत असलात की तेव्हाच क्लीन चिट येतात असाही एक योगायोग बघितला जातो. म्हणजे आता परवा त्यावेळेस आम्ही श्वेतपत्रिका काढली. हे झालं MSC महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं.
परंतु Irrigation 70,000 कोटीचं झालं त्यावेळी श्वेतपत्रिका काढली. माधवराव चितळे होते, एकेडी जाधव जाधव होते, होते. टॉपचे लोक, त्याच्यात 5 त्यावेळेसचे विरोधी पक्ष नेते खडसे साहेबांनी जी नावं दिली त्यांनी इन्क्वायरी केली, श्वेतपत्रिका काढली. त्याच्यात काही प्रमाणात अनियमितता झाली. अनियमितता काय झाली, प्रोजेक्ट एखादा घेतलाय 1,00,000 हेक्टरचं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, त्याच्यामध्ये उद्याच्याला 0.01% झालं. आले लोकप्रतिनिधी म्हणून माझा हा भाग राहिलेला आहे, मला उपसा सिंचन योजना करून द्या आणि तो माझा शेतकऱ्यांचा भाग ओलिताखाली आणा. तो करत असताना थोडंसं विशेष बाब करावी लागली. अशा प्रकारच्या काही अनियमितता झाल्या. सुपरमाबाबत जास्ती तेव्हा शंका आता सुधारित प्रशासकीय मान्यता कॅबिनेट पुढे येते आणि कॅबिनेट मान्यता देते. त्या 50 कोटीचा प्रकल्प 500 कोटीला जातो सुधारित प्रशासकीय मान्यतेला. तिथं कुणी बोलत नाही, कॅबिनेटने निर्णय घेतलाय. त्यावेळेस कामाला गती देण्याच्या करता त्या खात्याचा मंत्री म्हणून मला अधिकार होता, मी त्या अधिकाराचा वापर केला. तर बघा, अजित पवारांनी 70 कोटीचं काम 700 कोटीला नेलं. अरे आम्ही काय नेलं, त्याच्यामध्ये अधिकारी असतात ते तपासतात, आमच्या पुढं अंतिम सहीच्या करता येतं. आम्ही नाही दिली सही तर बघा, सुप्रभाव न दिल्यामुळं काम खोळंबलेलं आहे, कॉस्ट वाढतीये, जनतेचा पैसा खर्च वाया जातोय, सरकारी पैसा जातोय वगैरे वगैरे. पण तेव्हा तुमच्या सत्तेतल्या मित्रपक्षांचे तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनीच त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले शंका उपस्थित केली. मला आठवत आहे की राज्यातला इरिगेशनचा व्हाईट पेपर काढण्यात आधी की इरिगेशन फक्त 0.01% झालं आहे हे म्हणणारे तुमचे सहकारी पक्ष होते, तुमचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. सरकारजी त्याच्यानंतर अशा प्रकारचं माहिती पुस्तिका दरवर्षी निघते. त्याच्यात आता जलसंपदा खातं आणि त्याच्यामध्ये किती इरिगेशन झालं हे दाखवलं जातं. आता ठीक आहे, त्यावेळेस आम्हाला बदनाम करण्याची सुपारीच काहींनी उचललेली होती आणि त्याच्यात कोणी म्हणजे आता तुम्ही स्पष्ट का सांग कोणी घेतली ती सुपारी? मला काय कमलेशजी, ही गोष्ट आहे 2010ची, तिथून मी हे काय 2009ची. आपण 2024 मध्ये या गोष्टीला झालीत 15 वर्ष. पण ती गोष्ट आमच्या तुमच्या मागे ग्रामीण दादा अजूनही- भागामध्ये म्हणतात उकिरडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं घाणच निघणार, त्यापेक्षा झालं गेलं गंगेला मिळालं. आम्ही त्याच्यामध्ये कुठेही काही केलेलं नाही. आज ना उद्या त्याचाही निकाल येईल. नाही, याच्यावरूनच पंतप्रधानांनी स्वतः टीका केली होती. म्हणजे तुम्ही सरकारमध्ये येण्याच्या अगदी 2-3 दिवस आधीच त्यांनी त्या मान्य विषयामध्ये आहे. जर सारखंच तुमच्या पेपरमध्ये सारखंच मीडियामध्ये वेगवेगळ्या मालिका लावल्या जात होत्या आणि वेगवेगळे लोक आरोप करत होते, त्याच्यामध्ये आम्हाला हा एक करप्ट माणूस म्हणून चेहरा तिथं दाखवण्याचा प्रयत्न करत होते, तर ते कानावर गेल्यानंतर उद्याच्याला निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रचाराच्या निमित्तानं अशा पद्धतीचे आरोप अनेकांच्यावर झालेले आहेत. नंतर ते आरोप सिद्ध झाले नाही. त्याच्यामध्ये इन्क्वायरी झाल्यानंतर त्याला पण कुणी शिवलं गेलं नाही आहे आणि ह्या इन्क्वायऱ्या लगेच होत नाही, त्याला 10-10, 15-15 वर्ष पेशन्स ठेवावे लागतात. तशा पद्धतीनं आम्ही ठेवलेले आहेत. आम्ही घरात रडत बसलेलो नाही आहे, आम्ही आमचं काम करतोय. त्याच्यानंतर 8 वर्ष अजित पवारकडे फायनान्स मिनिस्टर आहे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये. फायनान्स मिनिस्टर एवढं 6-6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प देत असताना परत कुठं माझ्यावर ॲलिगेशन झाले नाही. तुमचं ऊर्जा खातं 10 वर्ष होतं, पाणी पुरवठा खातं 10 वर्ष होतं, अशी अनेक ग्रामविकास खातं होतं, फलोत्पादन खातं होतं, अनेक महत्त्वाची खाती मी सांभाळलेली आहेत. एक्साईज माझ्याकडे होतं, तर त्याच्यामध्ये कुठं माझ्यावर आरोप त्या ठिकाणी झालेला नाही. आता मोदींशी कसे म्हणजे मोदींचा हा त्यांची शंका दूर झाली तुमच्या बाबतची, आता तुमचे कसे संबंध आहेत मी मोदींशी? कसं, माझे मोदी साहेबांशी चांगले संबंध आहेत. ते आजच नाही, पहिल्यापासून नर्मदा प्रोजेक्ट त्यांना पूर्ण करायचा होता, त्यावेळेस महाराष्ट्राची मदत त्यांना लागायची, कारण त्याचं पाणी महाराष्ट्रामध्ये पण येत होतं. त्यावेळेस आमचे भेटी व्हायच्या किंवा फोनवर संभाषण व्हायचं. आता महाराष्ट्रात आल्यानंतर साहजिकच CM आणि दोन्ही DCM यांना वेलकम करायला जावंच लागतं. त्यावेळेस चर्चा वेगवेगळ्या पद्धतीची होती. पण आता तुमचं जेव्हा तुम्ही जायचं ठरलं, तुमची चर्चा आम्हाला एक उत्सुकता आहे, फक्त हा उत्सुकतेपोटी विचारतोय मी, त्याला ऑपरेशन म्हणणार नाही, पण तुमचं जाणं ठरलं, ही चर्चा महाराष्ट्रातनं सुरू झाली होती की दिल्लीतनं इनिशिएट झाली होती चर्चा तुमचं यांच्यासोबत? तुम्हाला एक माहिती का, तुम्ही एका हाताने टाळी वाजून दाखवा. नाही वाजलं ना, दोन्ही हात लागतात ना. तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातनं, कारण तुमच्या आणि फडणवीसांची खूप, म्हणजे फक्त तुमचा वाढदिवस एकाच दिवशी नाही आहे,
तुमच्या बऱ्याच गोष्टी मधल्या काळात तुमची एक वेगळं बॉन्डिंग आम्ही बघतो फडणवीस. ते जरी विरोधी पक्षात मागे होते, मी सत्ताधारी पक्षात होतो, तर काय आम्ही एकमेकाचे कायमचे दुश्मन नाहीये. मैत्रीच्या ठिकाणी असते आणि राजकारणाच्या ठिकाणी असतं. ते त्यांनी पाळलं, मी पण पाळलंय आणि आज तर आम्ही एकत्र काम करतोय. पण तेही नेहमी म्हणतात की अजितदादांवरती अन्याय झाला असं ते नेहमी म्हणतात. ठीक आहे, तो 2019ला आम्ही दोघांनी जो निर्णय घेतलेला होता तो जर पूर्णत्वाला गेला असता तर आज आणखीन महाराष्ट्रामध्ये खूप काही घडलं असतं. पण तेव्हा तुम्ही परत आलात, तेव्हा तुमच्या त्यावेळेस आमचं गुप्त मतदान झालं नाही विधानसभा अध्यक्षाचं. त्या विधानसभा अध्यक्षाचं आपल्या नियमामध्ये, नियम पुस्तिकेमध्ये गुप्त मतदान आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाचे आदेश आणले की हात वर करून मतदान. त्याच्यामुळं मला त्याच्यात अडचण वाटली, म्हणून आमचं आधीच ठरलेलं होतं की गुप्त मतदान करायचं. गुप्त मतदान झालं असतं तर आज जसे आमदार माझ्याबरोबर आहेत तसे त्याही वेळेस आमदार तुम्हाला गुप्त मतदानामध्ये दिसले असते आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री पाहायला मिळाले असते. तेव्हा पवार साहेब सोबत आले असते का नंतर समजा? ते मला माहित नाही, मी त्यांचं कसं त्यांच्या मनात काय आहे ते आजपर्यंत कोणालाच ओळखता आलं नाही, ते मला कसं ओळखता येईल? कारण असं म्हणतं की तुम्हाला परत घेणं असं काही नेत्यांचं म्हणणं आहे पक्षातल्या, त्यांच्या मनात काय आहे ते आमच्या काकींना आजपर्यंत ओळखता आलं नाही, तर मी काय ओळखणार नाही. पण तुम्ही जेव्हा परत आला त्यात काकींचा खूप मोठा रोल होता. तुम्ही जेव्हा परत याचा निर्णय घेतला 19 मध्ये, नाही त्या माझ्या आई समान आहेत, त्याच्यामुळे तसं काही म्हणजे हे नाही. त्यांनी नेहमीच मला मुलाचा दर्जा दिलेला आहे. ह्या सगळ्या प्रकारानंतर काकींशी बोलणं झालं, आता असून कधीच बोलणं आहे का परिवारात आता? कारण मी मागे तर सुप्रिया सुळेंचा बोलणं आहे ना. नाही, मी मागे सुप्रिया सुळेंचा एक मिनिट, हे झालं आमचं जुलैमध्ये. त्याच्यानंतर दिवाळीत आम्ही सगळे एकत्र होतो ना. दिवाळीत तुम्ही सगळ्यांनी बघितलंच ना. नाही, मागे मी एकदा सुप्रिया सुळेंचा इंटरव्ह्यू केला होता एका, तेव्हा ते म्हणत होते की दादा माझ्याशी बोलत नाहीत, मी बोलण्याचा प्रयत्न करते. दिवाळी झालेली तुम्हाला आठवते का? दिवाळीमध्ये बहीण भावांनी ओवाळण्याचा कार्यक्रम केला, पाडव्याचाही कार्यक्रम तिथं झाला. दिवाळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणं येणं असतं, सगळ्या ठिकाणी झालेलं होतं. आता तुमच्या पक्षाकडे येतो आणि आपला शेवटचा वेळ संपत चालला. पक्ष म्हणून तुम्ही जागा लढवत आहेत, तुमच्याकडे जे वाट्याला जागा, तुम्ही आता 5 जागांवरती लढताय. त्यातले एक तुमच्या परिवारातले सदस्य आहेत, एक दुसरे सुनील तटकरे तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. बाकी ठिकाणी तुम्हाला काय बाहेरनं उमेदवार घ्यावे लागले. अजितदादा खूप जास्ती भाजपसोबत जाऊन कॉम्प्रोमाइज करतात, जो दादांचा रोखठोक स्वभाव आहे. की दादा कमलेशजी, हे उगीच तुम्ही सगळेजण भाऊ करताय. आम्हाला जे इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार वाटले ते आम्ही उभे केले. शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीतच होते. नंतरच्या काळामध्ये ते तिकडे गेलेले आहे. आम्ही तिथं वेगवेगळे उमेदवार त्या ठिकाणी विचार करत होतो. अनेक उमेदवारांचा आम्ही विचार केला आणि त्याच्यातनं आम्ही सगळेजण त्या निर्णयाप्रत आलो, उमेदवारी दिली. तीच गोष्ट धाराशिवला आम्ही अनेकांशी चर्चा केली. 5-6 नावं आमच्या पुढं होती, परंतु नंतर अर्चना पाटलांचं नाव आम्ही अंतिम केलं आणि त्या पद्धतीनं घड्याळाचं चिन्ह देऊ आम्ही त्यांना उभं केलं. हे सगळे निर्णय आम्हा लोकांचे त्याच्यामध्ये बहुमताने घेतलेले, चर्चा करून घेतलेले, वेळ देऊन घेतलेले. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये इतरांचा कुणाचाही सजेशन आहे किंवा आणखीन काही आहे. आम्ही निवडणुका लढवतो ते जिंकण्याकरता लढवतो. उमेदवार देत असताना आमच्याकडे असणाऱ्या उमेदवारांच्या मध्ये आम्हाला जे वाटतं की इलेक्टिव्ह मेरिट ह्यांच्यात जास्त आहे त्यांना आम्ही उमेदवार देतो. पण मग आता जर तुम्ही जागा इथे कमी तुम्हाला जर तुम्ही समाधान आहेत का पहिली गोष्ट 5 जागांवरती? एक मिनिट, आम्ही मुळातच मागच्या 48 जागांच्या मध्ये 41 जागा ह्या आलेल्या होत्या, ह्या भाजप शिवसेनेच्या आलेल्या होत्या. ते त्यांच्या जागा असल्यामुळे ते लढवणार. 7 जागा विरोधी आलेल्या होत्या, 4 आमच्या NCPच्या, 1 काँग्रेसची, 5 एक MIM, 6 आणि अमरावतीची एक अमरावतीची रवी राणा, तिला आम्हीच पुरस्कृत केलं होतं. त्याच्यामुळं ते त्याच्या आधी आम्ही तिकीट दिलं होतं आणि यावेळेस आम्ही पुरस्कृत केलं होतं. जागा आमच्या कोट्यातली होती. एवढ्या 7 जागा आलेल्या होत्या. त्याच्यातनं आम्ही 6 जागा लढवतोय. 1 जागा आम्हाला कमी आली, ती राज्यसभेची खासदार, राज्यसभेची आम्हाला ते पद मिळतंय. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं आम्ही
त्याच्यात पुढे गेलेलो आहे. पण असं म्हणतात की पुन्हा हेच पॅटर्न कदाचित मग तुम्हाला विधानसभेला मग तुम्हाला कमी जागा मिळतील तेव्हा दादांचं. कमलेशजी, विधानसभेला आज भाजप लढवतोय ते त्यांच्या जागा, त्या शिवसेना लढवतोय त्या, आम्ही लढवतोय त्या. आम्ही आता 54 लोक निवडून आलो होतो, 54 जागा आम्हाला मिळणारच, त्याच्यात तर कुठं काही काळजीच नाही. आता त्याच्या व्यतिरिक्त ज्या काँग्रेसकडं आणि ज्या इतरांच्याकडे राहिलेल्या आहेत, काँग्रेसच्या होत्या 44, इतरांच्या होत्या आणखीन काही 60-70 जागा वेगळ्या, त्याच्यातनं पण आम्ही घेणार ना. किंवा इथं आमचं इलेक्टिव्ह मेरिट आहे, इथं आम्ही द्या. आणि ती जी चर्चा आत्ता कशाला पाहिजे, त्याला आणखीन फाटे फुटत बसतील. त्यापेक्षा आत्ता सध्या टार्गेट लोकसभा, त्याच्यावर लोकसभेची आपण चर्चा करू. लोकसभा संपल्यानंतर विधानसभेला 4-5 महिने अवकाश आहे, शांतपणे आम्ही विचार करून महायुतीच्या बद्दलचा निर्णय घेऊ. शेवटचा प्रश्न दादा, तुम्ही युनायटेड राष्ट्रवादीत होतात तेव्हाही तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, तुम्ही वेगळा प्रयोग केला पक्षाच्या विरोधात जाऊन तेव्हाही तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, आजही पुन्हा तुम्ही पक्षाची 2 गट झालेत तेव्हाही तुम्ही भाजपसोबत परतही उपमुख्यमंत्री आहात. अजितदादांच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न पडतो की अजितदादा मुख्यमंत्री कधी होणार, तुम्हाला हा प्रश्न पडतो? ज्यावेळेस अजित पवारांना 145 आकडा मॅजिक फिगर गाठता येईल, जी एकनाथराव शिंदेंना गाठता आली तशी गाठता येईल, त्यावेळेस ती संधी मिळेल. त्यांच्याकडे कुठे होते 140? त्यांच्याकडे 145चा मॅजिक फिगर आकडा इतर भाजपसोबत तेवढा आकडा तुमच्यासोबतही आहे. काही का असे ना, गाठला ना त्यांनी, म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी मिळालं ना. तुम्ही जेव्हा भाजपसोबत आता तुम्ही आलात गेल्या वर्षी सत्ता, तेव्हा असं अनेकांना वाटतं की तुम्हालाही मुख्यमंत्री पदाची असं तुम्हाला काही अश्युरन्स होतं? अहो, त्यांचा स्थिर सरकार होतं. कमलेशजी, आम्हाला कसं ऑफर मिळेल? ते 105, 9 अपक्ष, 115 भाजप आणि ह्यांच्या घडीवर 50 दारा, म्हणजे 115 आणि 50 165. मॅजिक फिगर 145, 20 जास्त म्हटल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यात जायला निघाला तर तुम्हाला कशाला ते मुख्यमंत्रीपद देतील? ते म्हणतील आमचं व्यवस्थित चाललंय, आम्ही आमच्यातल्या लोकांना काय डिस्टर्ब करू. ठीक आहे दादा, तुम्हाला बारामतीचा आज दिवसभराचा प्रचाराचा खूप मोठा तुमचा शेड्यूल आहे. आज तुम्ही Zee24 तासला हा वेळ दिला आणि एवढा मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे खूप आभार. विशेष करून आमच्या या पहिल्या एपिसोडमध्ये टू द पॉईंटच्या तुम्ही सहभागी झालात, तुमचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा. धन्यवाद. मी आपला अत्यंत आभारी आहे.